कोकणात फार ताकदवान आहे, किमान तळ कोकणात असं मी म्हणणार नाही, पण ही ताकद आहे. अँटी इन्कम्बन्सीचा पण भाग आहे विनायक राऊतांच्या बाबतीत. कट टू कट एनडीए 244, इंडिया 243. नम्रता, नाशिकमधून ठाकरेंचे राजाभाऊ वाजे 10,000, मला पुन्हा एकदा ब्रेकिंग बघा, 10,000 मतांनी आघाडीवर. आणि आपले एक्झिट पोल हे सांगतच होते हे कल राजाभाऊ वाजे इथे शांतिगिरी महाराजांच्या बंडखोरीचा, त्यांच्या नाराजीचा फटका. शांतिगिरी महाराजांची बंडखोरी, त्यानंतर गोडसेंना शेवटच्या क्षणापर्यंत छगन भुजबळांना तिकीट का गोडसेंना तिकीट, शेवटी मतदारांवर हा परिणाम पडतो की अरे तुम्ही नेमकी कोणाच्या बाजूने आहात, काय देणार आहात आम्हाला. नगरमधून सुजय विखे मात्र आघाडीवर आहेत, त्यांची आघाडी तिकडे कायम बघायला मिळते. लंके एकदम वाटलं, एक आव्हान मोठं तयार झालं होतं, वाटलं होतं, मीडियाला सुद्धा वाटलं होतं. मात्र सध्या तरी सुजय विखेंची आय गेस अशा जागा, नम्रता, आपण सुरू केल्यापासून ज्यांची आघाडी कायम आहे त्याच्या अशा निवडक जागा, म्हणजे एक नागपूरची गडकरी आणि सुजय विखेंचं नागर, इथे जालन्यामधनं रावसाहेब आणि दानवेंची या 3-4 जागा आहेत अशा की जिकडची आघाडी चालू आहे. एक रायगड मधलाही कल काही फारसा बदललेला दिसलेला नाहीये. सुनील तटकरे तिथे आघाडीवर आहे. तो आहे पियुष गोयल. मी मुंबईत तयार्थानं धरतच नाही, आपण उर्वरित महाराष्ट्र सध्या बघतोय, नाही तर पियुष गोयल पण आघाडीवर आहे, त्यांची आघाडी अजून एकदाही तुटलेली मुरलीधर नाही. मोहोळ यांची आघाडी कायम आहे. पण धंगेकर मध्येच येऊन झटका देऊन गेले एखाद्या फेरीत. आता मात्र अटीतटीची आहे. एनडीए 243 आणि 244 जागा इंडिया. अटीतटीची ही म्हणजे नम्रता हे कोणत्या दिशेने चाललेलं आहे? अगदी हेड टू हेड फाईट आहे ही. 243 आणि 244 अनेक इंडिया आणि इंडियामध्ये अटीतटीची लढत. 243 244. हा आकडा खूप इंट्रिगिंग आहे. आणि नम्रता असं आहे की आता 9:30 होत आलेले तेव्हाचा आकडा आहे हा. हो, हा इंटरेस्टिंग आहे. हा ट्रेंड हे दाखवून देतो की उत्तरेतली गणितं बदललेली आहेत. असं जे वाटत होतं भाजपला किंवा इंडिया अलायन्सला, अरे 4 राज्यांमध्ये निकाल जोरदार आला, छत्तीसगड जिंकलं, मध्य प्रदेश जिंकलं, राजस्थान जिंकलं, उत्तर प्रदेश जिंकलं, असं आहेच असं नाही. उत्तर प्रदेशमध्ये प्रतिसाद मिळेल का? नक्की मिळेल. उत्तर भारत अजूनही भाजपच्या बाजूने का? नक्की आहे. पण भरघोस तुम्हाला सगळ्या जागा देणार का? नाही. त्याचं कारण जाती समीकरण, त्याचं कारण बेरोजगारी. आणि नम्रता, तुला सांगतो, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हा अतिशय महत्वाचा अंडरकरंट या सगळ्या काळामध्ये बघायला मिळत होता. आणि तो भोवतो, कुठलाही सत्ताधारी असू दे त्यांना ही नाराजी भोवते. मला म्हणजे राम मंदिरावरनं मला आठवतं तेव्हा प्रमोद महाजनांची घोषणा होती, अयोध्येत राम हाताला काम आणि शेतकऱ्याला दाम. त्याच्यापैकी राम झाला, पण दाम आणि काम मात्र घोषणा तेवढ्या पुरेशा झाल्या नाहीत. आणि आता मिळणारे आकडेवारी जी बघायला मिळते ही दाम आणि कामची आकडेवारी आहे. 244 ड्यूस आहे हा. एक्झॅक्टली खरं आहे. एक्झॅक्ट आलं 244. आणि म्हणजे खरोखर विचार करायला लावणारी ही आकडेवारी आहे. म्हणजे एकीकडे दावा एनडीए